संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँटिजेन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात 649 नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 53,963 झाली आहे. जिल्ह्यात गत 24 तासात कोरोनाचे 13 रुग्ण दगावले आहेत. साईनगर अमरावती येथील 74 वर्षीय पुरुष यांचं बारब्दे रुग्णालय, लक्ष्मीनगर अमरावती येथील 60 वर्षीय पुरुष यांचं सिटी रुग्णालय, सुरळी वरुड येथील 55 वर्षीय पुरुष यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, सिद्धार्थनगर अमरावती येथील 55 वर्षीय महिला यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, वरुड येथील 60 वर्षीय पुरुष यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, मांडवा चांदूर रेल्वे येथील 75 वर्षीय पुरुष यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, दस्तूरनगर येथील 94 वर्षीय पुरुष यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, काटोल येथील 7 वर्षीय बालिकेचा जिल्हा कोविड रुग्णालय, बाबडी दर्यापूर येथील 63 वर्षीय पुरुष यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, जुना धामणगाव येथील 54 वर्षीय पुरुष यांचं रिम्स रुग्णालय, पंजाबराव कॉलनी अमरावती येथील 72 वर्षीय पुरुष यांचं महावीर रुग्णालय, परतवाडा येथील 74 वर्षीय पुरुष यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, धारणी येथील 73 वर्षीय पुरुष यांचं जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात मयत कोरोना बाधितांची संख्या 739 वर पोहोचली आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.